आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पुणे बारामतीच्या विकासाच्या तुलनेत बीड जिल्ह्याचा विषय आल्यानंतर दादा संवेदनाहीन होतात आणि आज तर दादांनी दाखवून दिलंय की दादाच्या संवेदना आहेत की नाही. दादा अत्यंत कोत्या मनाचे आहेत. अजित पवार हे बीडला आले त्याआधी घडलेलं शिवराज दिवटे मारहाण प्रकरण बीडमध्ये चर्चेत होतं. 2 टोळक्यांच्या भांडणातून शिवराज दिवटेला मारहाण झाली. शिवराज दिवटे ज्या ठिकाणी ॲडमिट आहे तिथे अजितदादांनी मीटिंग घेतली, पण त्यांनी शिवराजची भेट घेतली नसल्याने चर्चा झाली आहे. शिवराज दिवटे हा स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार घेत आहे. याच ठिकाणी आज अजित पवार हे बैठकीसाठी आले होते. अजित पवार हे शिवराज दिवटेची भेट घेणार का याकडे सर्वांचं लक्ष होतं, पण तसं काही घडलं नाही. अजित पवार हे रुग्णालयातून निघून गेले. त्यावरच मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी अजितदादांवर टीका करत चांगलंच सुनावलं आहे. तसेच माननीय अजितदादा पवार साहेब हे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी, गुन्हेगारीचं समउच्चाटन करण्यासाठी किती संवेदनशील आहेत हे यातून दिसतंय. यातून त्यांचा असंवेदनशीलपणा सुद्धा दिसून येतंय. हेही तितकंच महत्वाचं आहे. आज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब हे बीड जिल्ह्याच्या आणि अंबाजोगाईच्या दौऱ्यावर होते. विशेषतः अंबाजोगाईतल्या अनेक मान्यवरांच्या त्यांनी भेटी घेतल्या, परंतु दुर्दैवानं त्यांना स्वराती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या शिवराज भैया दिवटे यांची भेट घेणं टाळलेलं आहे. दादांच्या या कृतीबद्दल मराठा समाजामधून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. इतर वेळी दादा अत्यंत संवेदनशील असल्याचं दाखवतात, परंतु बीड जिल्ह्याचा विषय असला, बीड जिल्ह्याच्या विकासाचा विषय असला आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पुणे बारामतीच्या विकासाच्या तुलनेत बीड जिल्ह्याचा विषय आल्यानंतर दादा संवेदनाहीन होतात. असा दबक्या आवाजातला सूर बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात पाहायला मिळतो. आणि आज तर दादांनी दाखवून दिलंय की दादाच्या संवेदना आहेत की नाही. दादा अत्यंत कोत्या मनाचे आहेत आणि म्हणूनच ते शिवराज भैया दिवटे यांना भेटायला गेले नाहीत. याबद्दल समाजातून तीव्र प्रतिक्रिया आहेत आणि त्याचा आम्ही दादांच्या या कृतीबद्दल समाजाची नाराजी व्यक्त करतो. दादांच्या या भावनेचा आम्ही धिक्कार करतो. अजित पवार बीड दौऱ्यावर होते त्यावेळी शिवराज दिवटे प्रकरण आणि आधी घडलेली प्रकरणं यावरून मराठा आंदोलकांनी अजितदादांना अडवलं आणि न्याय मिळावा अशीच मागणी केली. अजितदादा न्याय द्या अशी मागणी करत परळीत मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी कारवाईसाठी परळीत अजित पवारांच्या भेटीसाठी मराठा समाज एकवटला होता. यावेळी अजित पवारांनी थेट समोर येत त्यांचं निवेदन स्वीकारलं आणि कारवाईचं आश्वासन दिलंय. यावेळी अजित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे देखील होते. याच प्रकरणावर अजितदादा मराठा आंदोलकांशी काय बोलले ऐका. जेवढं दुःख झालं, मला जेवढं हे मनाला त्याच्यातनं वेदना झाल्या तेवढ्याच आम्हालाही सगळ्यांना झालेल्या. त्याच्यावर मी कोण कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा असा काही विचार करणार नाही. कारण मी आजपर्यंत राजकारणात काम करत असताना असली लोक हे यांना जात बीत काही नसतं आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल. राहिलेले लोक सापडली का गडबड करू नका. निवेदन कुठे? निवेदन माझ्याकडे. इकडे घ्या, इकडे हे पण आपण करू. हे पण मला आठवण करा. जसं आपण मधली दादा पोलीस काही काही तक्रार असलेला तसं अधिकार आपल्या राज्य सरकारला आहे. आपल्या पोलीस काय करतात अशा प्रकारे सोशल मीडियाला क्लिप टाकायची आणि त्याच्यातून काहीतरी व्हायरल करायचे आणि मग
किंवा एखाद्याच्या मनात काही नसलं तरी त्याच्या मनामध्ये यायला सुरुवात होते आणि त्याच्यातनं त्रास होतो तो आपल्या कायदा सुव्यवस्थेला होतो, आपल्या पोलीस खात्याला होतो, सरकारला होतो. मग कॉमन मॅन असतो त्यांना असं वाटतं की राज्यकर्ते करतायत का नाही करतायत, काय समजायचं असं करून आम्हाला पण त्याचा दोष त्या ठिकाणी येतो. म्हणून हे दोन्ही तिन्ही मुद्दे केंद्राने सांगितले होता. नंतर हे जे काही सोशल मीडियाला वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न जे माणूस करतात त्यांच्या केसेस पण आपण लावतो. तर अशा प्रकारे शिवराज दिवटे प्रकरणात अजित पवारांनी थेट पोलीस अधीक्षकांना लक्ष घालण्यास सूचना दिल्या आहेत. मात्र त्यांनी शिवराजची भेट न घेतल्याने त्याची मात्र चर्चा होते. एकूणच अजित पवार यांचं बीडमध्ये येणं आणि अशा पद्धतीने आंदोलकांनी त्यांना अडवणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.